नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने करंट अफेअरच्या वेगवेगळ्या अपडेट मी प्रत्येक कामात तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आता आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण एक चर्चेतला मुद्दा बघणार आहोत. IPC 124A 124 अ आणि ते देशद्रोहाचं कलम. आता हे सध्या चर्चेमध्ये होतं. भरपूर घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. पण त्याच्यात मधला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे बघायचा आहे. 124 अ. आता 124 अ चं काय एकंदरीत मूळ आहे किंवा त्याच्या संदर्भात का इतका गदारोळ उडतोय आणि चर्चेमध्ये का आलं? आता हे चर्चेमध्ये येण्याचं अजून एक कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी आपले जे भारताचे चीफ जस्टिस आहेत रमण्णा साहेबांनी एक सुनावणी चालू आहे. त्या सुनावणीमध्ये बरीच प्रतिकूल मतं व्यक्त केलेली आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हे जे 124 कलम आहे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 1962 मध्ये निर्णय दिलेला होता. पण आम्ही तो निर्णय बदलू शकतो. आता का बदलू शकतो? कारण सुप्रीम कोर्ट याला स्वतःचे निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. बरोबर? कारण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे न्यायव्यवस्थेमध्ये. तर आता अशा भरपूर गोष्टी आहेत की मुळात हे कलम आलं कुठून? किंवा मग ब्रिटिश काळामध्ये आलं तर भारतात स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने याच्या तरतुदी होत्या आणि 124 कलमाचा आपल्या मूलभूत हक्कांशी काही संबंध येतोय का? कारण याचिकाकर्ते जे होते 2021 मध्ये याचिका दाखल केलेली होती की एक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत त्यांनी म्हटलं होतं की 124 अ हे देशद्रोहाचं कलम IPC मध्ये जे आहे ते वापरलं जाते सरकारकडून. कुठलंही सरकार असू दे. का? तर सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी. सरकारच्या आता मुळामध्ये 19 कलम जे आहे राज्यघटनेतलं त्यानुसार भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण आणि अभिव्यक्ती. पण आता तुम्ही जर सरकारच्या विरुद्ध काही बोललात, तर सरकार ताबडतोब देशद्रोहाचं कलम लावतंय. तर यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बंधनं येतात. अशा पद्धतीचा मुद्दा 2021 मध्ये त्या याचिकाकर्त्यांनी मांडलेला होता आणि त्यावर सुनावण्या चालू होत्या. आता अंतिम सुनावणी सध्या चालू होती आणि त्यात रमण्णा म्हणालेले आहेत, रमण्णा साहेब, की आपण याच्या संदर्भात एक संविधानात्मक खंडपीठ म्हणजे 5 न्यायमूर्ती असतात त्या खंडपीठामध्ये. तर त्यांच्यापुढे आपण हे प्रकरण नेऊयात. त्या संदर्भात आम्ही विचार करतोय. तर आता बघूयात 124 कलमाच्या संदर्भात काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी एक महत्त्वाची कोट आहे, अगदी रिलेव्हंट आहे सध्याच्या स्थितीला. सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन सुरू होण्यासाठी. गट ब ची आन्सर की आली आहे. 8 रद्द झालेत, 3 चेंज झालेत. यावर भरपूर बोललेत तुम्ही, भरपूर व्हिडिओ बघितलेले असतील, त्यावर नाही बोलायचं आहे. पण ज्यांचे मार्क्स कमी झाले आहेत त्यांच्यासाठी सांगतो 22 संधींचं वर्ष आहे. नाऊ ऑर नेव्हर. त्यामुळे जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, 22 मध्ये ऑक्टोबरची प्रिलीम, ज्या कुठल्या प्रिलीम आहेत, सटून तयारीला लागा. एवढंच मी सांगेन या ठिकाणी. बघा आता 124 कलमाचं मूळ स्वातंत्र्योत्तर कालखंडातले खटले आणि सध्या चर्चेत का आलं यावर आपण बोलूयात. आता इथे मी इतिहास, राज्यघटना या सगळीकडे तुम्हाला थोडंसं वळवणार आहे. कारण करंटचा जरी मुद्दा असला तरी तुमचं सिलॅबसची लिंक आहे. त्यामुळे मी इतिहासाची पानं पलटणार आहे, राज्यघटनेवर थोडंसं डोकावणार आहे. तर आता मुळात लॉर्ड मॅक्युले ही जी व्यक्ती होती ही इतिहासाच्या संदर्भात महत्त्वाची व्यक्ती आहे. कायदेतज्ञ होता बेसिकली मॅक्युले आणि हा गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय ज्याला आपण म्हणतो त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेमध्ये गव्हर्नर जनरलच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय परिषद नेमण्यात आली होती त्याला मदत करण्यासाठी. त्याच्यामध्ये 5वा सदस्य होता कायदेतज्ञ. तर तो पहिला कायदेतज्ञ सदस्य होता लॉर्ड मॅक्युले. आणि हा मॅक्युले जो आहे हा रिपनच्या काळामध्ये जे आहे त्याला एक जबाबदारी देण्यात आली होती की शिक्षणाच्या संदर्भात आपली भारतातलं शिक्षण त्याचं माध्यम कुठलं असावं. तर त्यांनी इंग्रजी ही शिक्षणाची भारतातली भाषा असावी अशा पद्धतीचा प्रस्ताव मॅक्युले दिला होता. त्याला मॅक्युले मिनिट्स म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच्यात त्यांनी सगळं सांगितलं होतं की पाश्चिमात्य शिक्षण कसं बेनिफिशियल आहे, फायदेशीर आहे वगैरे गोष्टी. तर आता इथे देशद्रोहाचं जे कलम आहे हे मुळात मॅक्युलेने निर्माण केलं 1837 मध्ये. त्याचा उद्देश काय होता? तर ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रचार झाला नाही पाहिजे. ब्रिटिश विरोधी प्रचार नको, हा त्याचा उद्देश होता. पण जे IPC आहे, इंडियन पिनल कोड, हे अस्तित्वात आलं 1860 मध्ये. IPC आलं 1860 मध्ये. पण 1870 मध्ये IPC इंडियन पिनल कोडमध्ये या 124 अ कलमाचा समावेश झाला. म्हणजे तोपर्यंत काही 1837 मध्ये जरी निर्मिती केलेली असली तरी ते IPC मध्ये 1870 मध्ये आणलं. याचा उद्देश काय आहे तर तुम्हाला कालखंड सांगितल्यावर लक्षात येत आहे. 1857 ला ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव झाला.
म्हणजेच का उठाव झाला? ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध जनमत जागृत झालं. तर ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध वृत्तपत्र असेल, त्याच्यामध्ये लेखन असेल, ज्या संस्था आहेत किंवा त्यांचा जो विचार आहे, मुळात ब्रिटिशांना विरोध करायचा विचारच रोखायचा. हा यामागचा मुख्य उद्देश होता. कुठल्या 124 कलमाच्या संदर्भात. मग हे अशा पद्धतीने 1870 मध्ये समाविष्ट केलं. मग आता तुमचा पहिला प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे, की याचा वापर कधी झाला? सगळ्यात पहिल्यांदा वापर कधी झाला? तर वापर बघा कधी झाला. त्याच्या आधी याची शिक्षा त्यांनी ठेवलेली 3 वर्ष आणि 3 वर्षापासून ते जन्मठेप काही होऊ शकतं. स्वरूप कसं असेल त्यावर डिपेंड आहे आणि याच्यात जामीन मिळणार नाही अशी तरतूद त्यांनी केलेली होती 124 कलमाच्या अंतर्गत. आता त्याच्या संदर्भात मी जे तुम्हाला म्हटलं, की सर्वप्रथम याचं ॲप्लिकेशन कधी झालं? ते 21 वर्षांनी झालं. 1870 मध्ये समाविष्ट करण्यात आलं, पण वापर सगळ्यांदा सर्वप्रथम ब्रिटिश सरकारने केला 1891 मध्ये आणि ती केस सुद्धा प्रसिद्ध आहे, जोगेंद्रनाथ केस. तर जोगेंद्रनाथ या व्यक्तीविरुद्ध सर्वप्रथम हा देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला किंवा कलम लावण्यात आलं. कधी? 1891 मध्ये. बंगभाषी हे वृत्तपत्र होतं. बंगाली वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्रातून संमती विवाह कायदा, हा जो संमती विवाह कायदा पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. इतिहासाची पानं पलटायची आहेत मी म्हटलं. बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नाने संमती विवाहाचा कायदा याच काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1890 पासून प्रयत्न सुरू झाले होते हा संमत करण्यासाठी. तर 1890 ला जेव्हा तो संमत झाला तेव्हा बऱ्याच भारतीयांचा याला विरोध होता. संमतीमध्ये काय व्हायचं? संमती विवाह कायद्यामध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की जी भारतीय मुली आहेत, मुलीच म्हणतोय, त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीबरोबर लावून दिला जायचा. अगदी 12व्या, 13व्या, 10व्या वर्षापासून. आणि व्हायचं काय? तर त्यावेळेला आयुर्मान कमी होतं, वैद्यकीय सुविधा नव्हत्या, रोगराईचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे लवकर त्यांच्या पतीचा मृत्यू व्हायचा. यामध्ये या विधवा व्हायच्या आणि विधवांची स्थिती तुम्हाला सांगण्याची गरज आहे? नाही गरज. कारण जोपर्यंत विधवा पुनर्विवाह कायदा आला नाही तोपर्यंत विधवांची स्थिती भयान होती. त्यामुळे मुळात जी समस्या विधवा होतायत, बालविधवा विशेषतः, त्यावर उपाय म्हणून बेहरामजी मलबारींनी प्रयत्न सुरू केले आणि अनेक रानडे वगैरे जेवढे सुधारक आहेत त्यांनी आगरकरांचं नाव घ्यावं लागेल, यांनी त्याला समर्थन दिलेलं होतं. तर याला बऱ्याच लोकांचा विरोध होता. अगदी आपल्या टिळकांपासून ते बंगालमध्ये पण बरेच लोक होते. तर जोगेंद्रनाथ यांनी संमती विवाह कायद्याविरुद्ध लेखन केलं म्हणून पहिल्यांदा ब्रिटिश सरकारने जोगेंद्रनाथ यांच्यावर 1891 ला थेट राजद्रोहाचा खटला लावला. बघा, संमती विवाह कायदा कुठे आणि राजद्रोह कुठे, पण त्यांनी तशा पद्धतीने वापर केलेला. मग लोकमान्य टिळकांच्या संदर्भात 1897 ला जेव्हा रँडचा वध झाला, चापेकर बंधूंनी रँडचा वध केला, तेव्हा त्यांच्यावर असा आरोप ठेवण्यात आला की त्यांनी चापेकर बंधूंना प्रोत्साहन दिले आणि वृत्तपत्रातून लेखन केलेलं आहे. त्यामुळे 1897 ला टिळकांवर लावला, परत 1908 ला लावला. मंडालेला त्यांना जेव्हा 6 वर्ष पाठवलं होतं, ते का पाठवलं? तर तेव्हा सुद्धा त्यांनी त्या मुझफ्फरनगरला बॉम्ब फेकले होते. त्याच्या संदर्भात जे आहे समर्थनार्थ लेखन केलं आणि हे लेखन म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश सरकार विरुद्ध भावना भडकवण्याचा प्रकार आहे दोन्ही गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांनी राजद्रोहाची व्याख्या काय केलेली? कुठल्याही कृतीतून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भावना भडकवू नयेत. असं जर तुम्ही केलं तर राजद्रोह असेल. कुठल्याही कृतीतून, नॉट नेसेसरी तुमची शारीरिक कृती असेल, म्हणजे तुम्ही हिंसा स्वतः करत असाल असं नाही. हिंसेला तुम्ही तुमच्या लिखाणातून जरी प्रोत्साहन दिलं तरी तो राजद्रोह असेल. पण टिळकांवर लावला. टिळकांनंतर जे गांधी युग सुरू झालं, महात्मा गांधीजींचं आगमन झालं आणि मग गांधी युग सुरू झालं. ते 1922 मध्ये त्यांच्यावर सुद्धा राजद्रोहाचा खटला लावला. तिथे यंग इंडिया हे जे वृत्तपत्र होतं त्याचे संपादक होते शंकरलाल बँकर. हे उद्योगपती होते आणि गट कला यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणते उद्योजक काँग्रेसचा भाग नव्हते. तर शंकरलाल बँकर काँग्रेसचा भाग होते. तर त्यांच्यावर पण आरोपपत्र ठेवलं गेलं की तुम्ही तुमच्या वृत्तपत्रातून लेखन करताय ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आणि हिंसेला प्रोत्साहन देताय, म्हणजे हा एक प्रकारे राजद्रोह आहे. म्हणजे आपल्या दोन महान व्यक्तिमत्वांवर, टिळक आणि गांधीजी, टिळकांवर सुद्धा लावलं लोकमान्य टिळकांवर आणि गांधीजींवर सुद्धा राजद्रोहाचं कलम त्यांनी लावलेलं होतं. हे झालं दोघांच्या बाबतीत. आता पुढे काय झालं? तर पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 62, 82 आणि 95 हे 3 महत्वाचे खटले झाले. म्हणजे आता हे पूर्वी काही झालं तो वेगळा भाग आहे. पूर्वी काही झालं असेल तर तो वेगळा भाग आहे. आता तरी आपण त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे ना. पूर्वी जे झालं व्हिक्टोरियन कालखंडातला हा कायदा असं म्हटलं जातं, म्हणजे व्हिक्टोरिया राणीने वगैरे केलेला होता तो. आता स्वातंत्र्य मिळालंय, तर स्वातंत्र्यानंतर काय त्याची परिस्थिती होती? तर जेव्हा संविधान सभा बसली होती तेव्हा संविधान सभेने अशा पद्धतीचं कलम राज्यघटनेमध्ये आणायचं नाही हे त्यांनी सांगितलं होतं. राज्यघटनेमध्ये आम्ही काही आणणार नाही, पण IPC मध्ये चालू राहिलं. तर सर्वप्रथम 1962 मध्ये केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार सरकार
हा एक खटला खूप गाजला होता. तर बघा नावं लक्षात ठेवायची आहेत स्वातंत्र्योत्तर कालखंडामधलं आणि केदारनाथचं का महत्वाचं आहे तर सुप्रीम कोर्टाचं यामध्ये काय मत आहे हे आपल्याला बघायचं आहे. 82 मध्ये अलवाई विरुद्ध केरळ सरकार आणि बलवंत सिंग विरुद्ध पंजाब सरकार हे 95 पर्यंतचे 3 महत्वाचे खटले आहेत आणि नंतरचा एक खटला सुद्धा तो तुम्हाला सांगणार आहे अलीकडच्या काळामधला. ठीक आहे. तर आता बघा केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार सरकार. आता केदारनाथ सिंग हे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे कार्यकर्ते होते, नेते होते. तर त्यांनी सरकारविरुद्ध 1962 ला भरपूर टीका केलेली. फॉरवर्ड ब्लॉक म्हणजे कोणाचा पक्ष आला इथे? सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष आला. तर त्यांनी बिहारमध्ये ज्या ठिकाणी जे आहेत तिथल्या काँग्रेस सरकारविरुद्ध टीका वगैरे केली होती आणि त्यांना अटक वगैरे झाली आणि पुढे सुप्रीम कोर्टापुढे हे प्रकरण आलं. कारण जे राजद्रोहाचं कलम लावलं होतं ना, ते जिल्हा सत्र न्यायालय, बिहार उच्च न्यायालय यांनी ते वैध ठरवलं, की बरोबर आहे हे कलम लावलेलं आहे. मग सुप्रीम कोर्टापर्यंत जेव्हा आलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की नागरिकांना सरकारविरुद्ध टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र हिंसा भडकेल अशी विधानं करू नयेत. म्हणजे टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र हिंसा भडकेल अशी विधानं करू नयेत. आणि इथे राज्यघटनेच्या संदर्भात प्रश्न होता. त्यामुळे 5 सदस्यीय खंडपीठ, हे 5 सदस्यीय खंडपीठ विशेष गोष्टींमध्ये बसतं. जसं शबरीमाला खटला जो झालेला ते सुद्धा 5 सदस्यीय खंडपीठाने सुनावणी केलेली. जेव्हा राज्यघटनेच्या संदर्भात गोष्टी येतात तेव्हा नॉर्मली 5 सदस्यीय खंडपीठ बसतं. इतर केसेसमध्ये 3 सदस्य असतात, एक चीफ जस्टिस आणि त्यांचे 2 सिनियर मोस्ट जजेस. तर जेव्हा 5 सदस्यीय खंडपीठ आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की केदारनाथांवर लावलेले देशद्रोहाचं कलम चुकीचं आहे. कारण नुसतं त्यांनी टीका केली म्हणजे हिंसा भडकते असं नाही. पण ॲट द सेम टाइम कोर्टाने काय सांगितलं, हे कलम वैध आहे. म्हणजे केदारनाथ यांनी मागणी काय केलेली? 2 मागण्या केलेल्या. एक तर पहिली मागणी केलेली, माझ्या विरुद्धचं देशद्रोहाचं कलम चुकीचं आहे आणि दुसरं देशद्रोहाचं कलमच नसलं पाहिजे. तर सुप्रीम कोर्टाचं हे लँडमार्क जजमेंट का मानलं जातं? दिशादर्शक का मानलं जातं? महत्त्वाचं का मानलं जातं? कारण सुप्रीम कोर्टाने एकतर केदारनाथ यांच्यावरचं कलम काढून टाकलं. कारण त्यांनी सांगितलं नागरिकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मग टीका केली म्हणजे देशद्रोह नाही. मात्र टीकेने हिंसा भडकेल अशी विधानं करू नये. केदारनाथांनी टीका केलेली आहे, मात्र हिंसा भडकलेली नाही किंवा त्यांनी हिंसेला प्रोत्साहन दिलेलं नाही. त्यामुळे कलम काढून टाका. मात्र याचा अर्थ असा नाही की हे कलमच चुकीचं आहे. केदारनाथांनी जी दुसरी मागणी केलेली की या कलमाची वैधता अमान्य करा, तसं होणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे कलम असलं पाहिजे IPC मध्ये. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे केदारनाथांच्या बाबतीमध्ये. आणि आत्ता रमण्णा काय म्हणालेले आहेत की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला की हे कलम वैध आहे त्याच्या संदर्भात आम्ही विचार करू की 5 सदस्यीय खंडपीठापुढे पाठवू आम्ही ते प्रकरण. त्याच्यावर विचार करतोय की जेणेकरून 5 सदस्यीय खंडपीठ ठरवेल की 62 ची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. मग याच्यामध्ये काही बदल करता येतोय का? याची वैधता आपल्याला रद्द करता येते का? या संदर्भात विचार होईल असं रमण्णा म्हणालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा खटला जो आला केदारनाथांच्या नंतर तो आला पी अलवाई विरुद्ध केरळ सरकार. मग असेच तुम्हाला सांगितलं ते. तर आता इथे सुद्धा काय झालेलं की इथे 2 घटक संसद आणि न्यायव्यवस्था यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या होत्या आणि त्यावरून अलवाई यांच्या विरुद्ध केरळ सरकारने खटला दाखल केला होता. पी अलवाई विरुद्ध केरळ सरकार खटला जो आहे हा 82 मध्ये दाखल केलेला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा देशद्रोहाचं कलम त्यांच्यावर लावलं. अलवाईंविरुद्ध देशद्रोहाचं कलम लावलं. पण सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं घोषणा किंवा टीका आयदर तुम्ही कोर्टाच्या विरुद्ध करा किंवा संसदेच्या विरुद्ध करा. हा काही देशद्रोह होत नाही. त्यामुळे देशद्रोहाचं कलम हटवून टाका. बाकी त्यांच्या विरुद्ध जी काही कलमं असतील ते तुम्ही लावू शकता, पण देशद्रोहाचं कलम अजिबात नाही. हे झालं अलवाई. पी अलवाई विरुद्ध केरळ सरकार 1982. आणि तिसरं महत्वाची गोष्ट आली बलवंत सिंग विरुद्ध पंजाब सरकार. अतिशय महत्वाचा भाग आहे हा. इथे नीट बघा 95 सॉरी 82 नाही हे 95 आहे. आय एम सॉरी. आता इथे खलिस्तान जिंदाबाद. पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ, फुटीरतावादी चळवळ जी आहे ती मूळ पकडत होती आणि बलवंत सिंगांची एक रॅली होती. त्या रॅलीमध्ये खलिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आला असा आरोप होता. जसं कन्हैया कुमारच्या केसचं तुम्हाला थोडंसं इथे पॅरलल ड्रॉ करता येईल की तिथे असंच म्हटलं होतं की हिंदुस्थान तुकडे तुकडे, हिंदुस्थान मुर्दाबाद किंवा भारत तेरे तुकडे तुकडे वगैरे अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या असा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने या बलवंत सिंगमध्ये काय सांगितलं की नुसत्या घोषणा दिल्या खलिस्तान जिंदाबाद त्यामुळे देशद्रोह नाही. कारण लोक सरकारविरुद्ध भडकलेले आहेत का? हिंसा केलेली आहे का त्यांनी? या गोष्टीनंतर त्याच्या अगोदर हिंसा असेल ठीक आहे, पण या गोष्टीमुळे लोक लगेच खलिस्तान मागायला गेलेत. कोणी 2-4 मूर्ख लोकांनी दिलेल्या आहेत घोषणा, त्यामुळे लगेच खलिस्तान करायला तिथले लोक उठलेले नाहीत. त्यामुळे लोक भडकलेले नाहीत.
त्यामुळे देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून शिक्षापात्र नाही. इथे हा महत्वाचा मुद्दा आहे. देशद्रोह हा गुन्हा हा होऊ शकत नाही बलवंत सिंगाविरुद्ध, असं पंजाब सरकारच्या विरुद्ध जो खटला होता तिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने 3 खटले आतापर्यंत या संदर्भात जे दिशादर्शक म्हणून याला आपण घेऊयात. खटले भरपूर झाले असतील, हे दिशादर्शक म्हणतोय आणि अलीकडच्या काळामध्ये वाढ झाली. दिशादर्शक मध्ये पहिला येईल केदारनाथ, दुसरा येईल अलवाई आणि तिसरा येईल बलवंत सिंग. पैकी केदारनाथ का महत्वाचा आहे? केदारनाथ मध्ये क्लिअर कट त्यांनी सांगितलं की हे जे कलम आहे हे हटवता येणार नाही आयपीसीतून, हे ठेवावं लागेल. पण त्याच्यामध्ये हिंसा झाली नसेल तर तुम्ही सरसकट लावू नका, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. आणि आता महत्वाची गोष्ट येते, श्रेया सिंगल खटला हा खूप गाजला 2015 मध्ये, कारण राज्यघटनेतलं कलम 19 याच्याशी संबंध आला. कलम 19 काय आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. पण हे स्वातंत्र्य जे आहे हे अनिर्बंध आहे का? नाही. त्याच्यावर काही ना काही रिस्ट्रिक्शन्स जे आहेत, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स किंवा योग्य ते निर्बंध सरकार घालू शकतं. आता होतं काय निर्बंध घालू शकतं, तर देशद्रोहाच्या नावाखाली राज्य सरकार, केंद्र सरकार हे लोक काय करायचे? देशद्रोहाच्या नावाखाली श्रेया सिंगल ही मुळामध्ये शाळकरी मुलगी होती आणि तिने काहीतरी ट्विट केलं होतं. त्यामुळे तिच्या विरुद्ध जे आहे देशद्रोहाचं थेट कलम लावून टाकलं आणि तिचं मूलभूत हक्काचं स्वातंत्र्यावर गदा आणली. मग आता सुप्रीम कोर्टाने या खटल्यात काय सांगितलं? 124 आणि 19 हे एकत्र नाही चालू शकणार, कारण राज्यघटनेमध्ये म्हटलेलं काय आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर मग त्याच्यावर रिस्ट्रिक्शन घालताना तुम्ही 124 चा आधार घेऊ शकत नाही. देशद्रोहाच्या नावाखाली तुम्ही उद्या नागरिकांना मूलभूत हक्क बंद करून टाकाल. हा मूलभूत हक्कच आहे भाषण आणि अभिव्यक्ती, ते कशाही पद्धतीने व्यक्त होऊ शकतील. परत त्याच्यात हिंसा भडकेल नाही भडकेल हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे नुसतं बोललं म्हणून लगेच हिंसा भडकते का, ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तर श्रेया सिंगल खटला हा त्याच्याशी संबंधित होता. ठीक आहे. तर आता चर्चेमध्ये काय आलं? लास्ट महत्वाचा मुद्दा, मुख्य न्यायाधीश के व्ही रमण्णा साहेब यांनी सांगितलं की केदारनाथ हा जो खटला होता, केदारनाथ महत्वाचा खटला होता, कारण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की कलम वैध आहे. आता मुळामध्ये ज्या काही घटना अलीकडच्या काळामध्ये घडत आहेत, कारण हाथरस हत्याकांड जे झालं होतं, हत्याकांड नाही म्हणता येणार, हाथरसच्या संदर्भात जी दुर्दैवी घटना घडली होती, त्या हाथरस घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांवर लावण्यात आलं होतं, किंवा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी त्या हनुमान चालिसावरून गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे 2020 पासून ते 2022 पर्यंत ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत, त्याच्यानी कुठेतरी न्यायव्यवस्था सॅटिस्फाईड नाहीये या गोष्टीबद्दल. त्यामुळे रमण्णा काय म्हणाले की केदारनाथमध्ये जी कलम वैधता म्हटली होती स्वतः सुप्रीम कोर्टाने, तर त्याच्यावर आम्ही विचार करू की 5 सदस्यीय खंडपीठाकडे जेव्हा जेव्हा असा राज्यघटनेचा प्रश्न येतो तेव्हा आपण 5 सदस्यीय खंडपीठापुढे ती गोष्ट सोपवतो. तर 5 सदस्यीय खंडपीठापुढे हे जे कलम आहे ते कलम वैधतेच्या संदर्भात काही विचार करता येते का, यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने सोपवू. आणि मी तुम्हाला म्हटलं की कलम 124 ची वैधता आणि ते मूलभूत हक्क या संदर्भात जे निवृत्त लष्करी अधिकारी होते त्यांनी 2021 मध्येच याचिका टाकली होती. त्यांचं असं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की बघा 124 कलम एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी कलम 19 आहे. तर होतंय काय, अगदी श्रेया सिंगल खटल्यामध्ये जरी तुम्ही सांगितलेलं असलं, सुप्रीम कोर्टाला त्यांनी सांगितलं या याचिकाकर्त्यांनी की तुम्ही जरी श्रेया सिंगल केसमध्ये सांगितलेलं असलं की 19 आणि 124 एकत्र नाही जाऊ शकत, तरी राज्य सरकार, केंद्र सरकार काय करतंय, त्यांना वाटेल तेव्हा ही कलम लावून टाकते 124 कलम. त्यामुळे नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य आहे की नाही, मूलभूत हक्कांच्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून 21 मध्ये सर्वप्रथम सुनावणी झाली होती आणि आता अंतिम सुनावणी चालू आहे सध्या. तर रमण्णा साहेबांनी थोडंसं विचार करू सांगितलंय की आम्ही विचार करतो, तुम्ही तुमची म्हणणं मांडा केंद्र आणि राज्यांनी की यावर काय करता येईल. तर आम्ही काय करू, आम्ही हे जे प्रकरण आहे केदारनाथ खटल्यामधल्या ज्या गोष्टी होत्या की आम्हीच सांगितलं होतं कलम वैध आहे, पण आता आम्हाला असं वाटतंय की ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आहे. कारण आपले हे रमण्णांचं वाक्य आहे की 2021 मध्ये ते म्हणाले होते रमण्णा साहेब की लोकमान्य टिळक आणि गांधीजी यांच्यासारख्या महान व्यक्तींवर तेव्हा खटले दाखल करण्यात आले, कारण ते ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढत होते. आता सरकार वेगळं होतं, आता इथे आपल्याच सरकार विरुद्ध, तेव्हा आपण कशासाठी लढलो होतो, परकीय होतं सरकार. मग आता इथे आपल्याच सरकारविरुद्ध आपण जर आवाज उठवला तर तो देशद्रोह कसा ठरू शकतो. तर यावर विचार करण्याची गरज आहे. म्हणून एकंदरीत
हा सगळा मुद्दा आहे. तर तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या गोष्टी होत्या? इतिहासामध्ये मी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या, पहिल्यांदा कोणावर झालं? टिळक आणि गांधीजींच्या संदर्भात आणि हे जे खटले केदारनाथपासून मी तुम्हाला श्रेया सिंगलपर्यंत घेऊन गेलोय. 65 ते 2015 महत्त्वाचे सांगितलेले आहेत. कारण ह्या महत्त्वाच्या गोष्टीचाच आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी संबंध आहे. कारण बाकी जे पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या सोडून द्या. कारण त्याचा आपल्याला काही एक काडी मात्र उपयोग नाही. ते वाचण्यासाठी ठीक आहे, मसालेदार काहीतरी टाईमपाससाठी, डिस्कशनसाठी तिथपर्यंत ठीक आहे. पण आपल्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा अड्डा 24/7चा ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून क्विज, जॉब अपडेट्स तुम्हाला उपलब्ध होतात. तुम्ही तुमचे डाऊट्ससुद्धा आमच्या कंटेंट टीमला विचारू शकता. पूर्णपणे फ्री ॲप आहे हे. ओके. आणि adda24/7.com/mr हे आमचं ब्लॉग आहे. त्या ब्लॉगला भेट द्या. नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. आपला महाराष्ट्राचा महापॅकसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा ॲडमिशन घेऊ शकता आणि वर्षभरात जेवढ्या आपल्या बॅचेस होतात, MPSC पासून ते सरळ सेवा परीक्षांच्या, त्या बॅचेसचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी Y325 कोड जरूर वापरा. सेशनला लाईक करा. आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. जेणेकरून मी निश्चित पद्धतीने त्याला उत्तरं देईन. चला थँक्यू व्हेरी मच. IPC 124A डिटेलमध्ये कव्हर केलेले सेशनला लाईक जाण्याआधी करायला विसरू नका.